नाशिक महानगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल काल लागला आणि यामध्ये भाजपला घवघवीत असं यश मिळालेलं आहे. नाशिकमध्ये भाजपची एक हाती सत्ता आलेली आहे. या सत्तेमध्ये अनेक दिग्गजांना खरं तर पराभवाचा सामना करावा लागलाय, तर काही नवखे उमेदवार देखील आलेले आहे. यामध्ये सर्वात नवखे आणि सर्वात तरुण उमेदवार आपल्यासोबत आहे, जे कालच विजयी झालेले ऐश्वर्या लाड जेजूरकर. खरं तर तुमचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. सर्वात कमी वयाच्या तुम्ही नगरसेविका ठरलेल्या आहे. कसा होता हा सगळा अनुभव? नक्कीच गिरीशदादा महाजन, तसेच आपले आमदार राहुलदादा ढिकले साहेब, तसेच मोदीजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि आम्ही नवीन तरुण पिढीला त्यांनी जो काही हा अ, विश्वास दाखवला आहे आमच्यावरती, तो नक्कीच आम्ही त्याच्यावरती पूर्णपणे अ, सिद्ध करू आम्ही स्वतःला. तसेच आत्तापर्यंत जे काही कामे आहेत आपले विकासाचे, आपल्याकडे येत्या कुंभमेळ्यामध्ये आपल्याला भरपूर असे विकासाची कामं करण्याची संधी आहे. भरपूर निधी आम्ही वरून आणू आणि नक्कीच आपल्या प्रभागाला जास्तीत जास्त विकास करून देऊ. असे आमच्यामध्ये नक्कीच आपण पुढे काम पुढे कामं करणार आहोत. खरं तर तरुण उमेदवार, तरुण नगरसेविका म्हणून तुम्ही जाणार आहात, नवख्या आणि तरुण. तर सर्वात पहिले महिलांसाठी आणि तरुणांसाठी कुठलं काम असं तुमच्या मनात आहे का जे तुम्ही करणार आहात? अ, महिलांसाठी तर महिला सक्षमीकरण आणि बचत गटाची मी जास्तीत जास्त त्या गोष्टीवरती मी भर देणार आहे. कारण महिलांना पुरुषांच्या बरोबरीने रोजगार मिळावा असं माझं मत आहे. तसेच जी युवा पिढी आहे, जी बेरोजगार आहे, त्यांच्यासाठी आपण नवीन-नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. खरं तर तुम्ही ज्या प्रभागातून निवडून आलेला आहात, त्या प्रभागामध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये नाशिक महानगरपालिकेकडनं कुठल्या अशी महत्त्वाची कामे आहे आणि साधू महंतांसाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करणार आहात? अ, आम्ही कुंभमेळ्याच्या माध्यमातून नक्कीच त्याच्यासाठी अ, प्रभागाच्या विकासावरती आम्ही नक्कीच भर देणार आहोत. कारण आपले रस्ते, पाणी आणि जे स्ट्रीट लाईट आहे, तसेच आपण इलेक्ट्रिक हबचा सुद्धा जास्त विचार करतो आहेत एवढ्यात. आणि कारण येत्या कुंभमेळ्यासाठी जे काही आपण इलेक्ट्रिक हब जे आहे, म्हणजे आपल्या इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत, कार्स झाले किंवा बाईक्स झाल्या, त्याच्यासाठी सर्व्हिस स्टेशन खूप कमी अवेलेबल आहे. तर त्याचं जास्तीत जास्त आपण पॉइंट इथे जे ओपन प्लेस आहे तिथे त्यांना अवेलेबल करून देण्याचा आम्ही नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. मला एक सांगा, खरं तर तुमच्या घरामध्ये असं राजकीय वारसा नव्हता, सामाजिक कार्य तुमच्या घरातनं चालायचं. अशा काळात तुम्हाला संधी मिळाली, त्या संधीचं सोनं झालं. तुम्ही नगरसेविका म्हणून निवडून आलात. काय हा सगळा अनुभव होता आणि कसं म्हणजे आतापर्यंत घरातलीच कामे करायची, आता खरं तर समाजामध्ये जाऊन काम करावं लागणार, कसं वाटतंय? नक्कीच सुरुवातीला जेव्हा आम्हाला सांगितलं गेलं, की आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत, तेव्हा मला खूप दडपण आलं होतं. कारण एकदम घरातून बाहेर पडून सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात पदार्पण करायचं होतं. तसेच माझ्या सासऱ्यांचा जो अनुभव होता, 35 वर्षापूर्वी आम्ही निवडणुका लढवल्या होत्या. पण काळाने काही कारणांमुळे त्याच्यामध्ये पराभव झाला आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्याच इच्छा होत्या, सगळ्यांची स्वप्न होते, की आपणही उमेदवारी केली पाहिजे आणि ते आता माझ्या रूपाने पूर्ण झालंय असं मी म्हणजे आम्ही सगळेच आपल्या थळातले असो किंवा आपल्या आजूबाजूचे जे काही नागरिक आहेत त्यांच्या विश्वासाने हे सगळं काही संपूर्ण पार पडलं आहे. आणि आता पुढे कसं काम करणार नेमके? काम तर सामाजिक क्षेत्रात आपण पहिल्यापासून होतच. माझे सासरे ट्रस्टी आहेत आश्रमाचे, जनार्दन स्वामी आश्रमाचे. त्याच्यामुळे तिथे आम्ही भरपूर लोकांची मदत करतच होतो. पण आता राजकीय क्षेत्रात येऊन पण आम्हाला समाजकार्य करायचं आहे, लोकांची सेवा करायची आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. घराचा समतोल आणि प्रभागाचा समतोल असा कसा साधणार? कारण घरातली पण एक जबाबदारी आणि आता प्रभागाची पण जबाबदारी पडलेली. ॲक्चुअली आमचं एकत्रित कुटुंब आहे. माझ्या सगळ्या जावा, माझ्या सगळ्या सासवा, आम्ही सगळे एकत्र राहतो. त्याच्यामुळे माझ्यावरती घरातली अशी काही जबाबदारी नाहीये. माझा पूर्ण वेळ हा बाहेर प्रभागासाठीच असेल, समाजकार्यासाठीच असेल. खूप खूप धन्यवाद. तर आपण बघतोय या नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वात तरुण
नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या ऐश्वर्या लाड जेजुरकर खरं तर तरुण वयामध्ये नगरसेविका पदाची जबाबदारी आता ते सांभाळणार आहात आणि घराची जबाबदारी सांभाळून प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याकडे त्यांचा सर्वत्र कल असणार आहे. महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.